बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरात बँक खात्यातून परस्पर पैसे काढून फसवणूक. पंढरपूर बनावट आधार कार्ड, बँक पासबुक आणि फोटो वापरून त्या आधारे येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून दुसऱ्याच खातेदाराच्या नावावरील 40,000 रुपये परस्पर काढून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोलापुरातील तोतया वृद्ध महिलेसह तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन सर्जेराव शिंदे राहणार रामवाडी सोलापूर, नुरुद्दीन साहेबलाल वळसंकर राहणार विडी घरकुल कुंभारी आणि शांताबाई परमेश्वर जमदाडे राहणार रामवाडी सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी बँकेचे वरिष्ठ प्रबंधक राकेश कुमार विश्वास राहणार सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. पंढरपूर तहसील कार्यालयाकडून निराधार महिलांसाठी शासकीय योजनेचे पैसे बँक खात्यावर जमा केले जातात. दरम्यान दिनांक 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी 2 संशयित इस्मांनी एका वृद्ध महिलेला आणून येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून 20,000 एकूण 40,000 रुपये काढले. त्यानंतर दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पुन्हा हे तिघे बँकेत पैसे काढण्यासाठी आले असता त्यांच्या एकंदर हालचालींवरून बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानुसार शाखा व्यवस्थापक अजय गौड सिराला यांनी त्या वयस्कर महिलेला नाव पत्ता विचारला असता तिने जनदबी उस्मान शेख राहणार संतपेठ पंढरपूर असे सांगितले. मात्र सोबतच्या 2 इस्मांबाबत विचारल्यानंतर ते भांबावून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. दरम्यान बँक खात्याची पडताळणी केली असता जनदबी शेख या नावे बँक खाते असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्या बँक खात्यातून शांताबाई जमदाडे या तोतया महिलेला उभा करून आणि त्या नावाचे बनावट आधार कार्ड आणि पासबुक आणि फोटो लावून पैसे काढले जात असल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ बँकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. शेख या खातेदाराच्या नावावर जमा असलेले पैसे तिसऱ्यांदा काढण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याद्वारे सदर तिघांनी बँकेची आणि मूळ खातेदार महिलेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विठ्ठल विभुते हे करीत आहेत.